संभाजीनगरमधील शिंदेंच्या सेनेतील नाराजी नाट्यानंतर आता विकास जैन नाराज आहेत। माजी महापौर विकास जैन निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळतेय। विकास जैन 2001 ते 2002 या काळामध्ये शिवसेनेचे महापौर होते। काल जागा वाटपावरून संजय शिरसाट यांच्यावरती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आणि मी माझं असं नाही राहणार आहे की आज माघार आणि संध्याकाळी दुपारी बी फॉर्म अजिबात नाही। माघार म्हणजे आता माघार, पण पक्षाच्या एकनिष्ठेने काम करणार मी। भावनिक झालात खरं तर, परंतु नाराजी कोणावर आहे तुमची? नाराजी चाललंय विषय ज्या पद्धतीने चाललंय, कोण कोणावर अटॅक करतोय, कशा पद्धतीने बोलताय, समजा हे आपल्या ह्या पक्षाला आपल्याला पटत नाहीये। मी मुख्य नेत्याला हात जोडून विनंती करील की ह्या विषयावर आपण लक्ष घातलं पाहिजे। बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या धनकवडी या ठिकाणी कात्रजमधील अपक्ष उमेदवार संतोष साठे यांनी बैलगाडीतून जात अनोख्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। केंद्रापर्यंत हलगीच्या तालावर आणि बैलगाडीतून जात उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। तर जळगाव पालिकेसाठी इच्छुकांचा भाजप आमदार सुरेश भोळे यांना घेराव आहे। सुरेश भोळे यांची बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाल्याचं कळतं। इच्छुकांचे हे अश्रू अनावर झालेले आहेत। युती न करता निवडणूक लढवण्याची इच्छुकांची मागणी आहे आणि हेच सांगत असताना इच्छुकांना आपले अश्रू अनावर झालेत। मामा तुम्हाला मी शिर्डीला पण बोललो होतो। तुम्ही विचार करा, आम्ही तुमच्याकडे पाहून काम करतो मामा, बाकी असं कोणाला वाटतं नको रडू। मी एकच कार्यकर्ते ना, 7 वर्षापासून कोणी काम केलं बीजेपी मध्ये मला ते सांगा। एक सांगा तुम्ही मला सांगा, कोणाचा प्रचार नका करा की आया बोलतो आम्ही तुमचं यानंतर आता बातमी चंद्रपूरमधून आहे। अजय सरकार आणि पूजा पोतराजे यांच्या नावावरती किशोर जोरगेवार यांचा आक्षेप कायम असल्यानं पक्ष निरीक्षक चैनसुख संचेती 2 AB फॉर्म घेऊन हॉटेलमधून रवाना झालेत। किशोर जोरगेवार यांच्यासह भाजपचे सर्व नेते हॉटेल बाहेर पडले, त्यामुळे पोतराज आणि अजय सरकार यांच्या उमेदवारीवरती अजूनही सस्पेन्स कायम आहे। याच दरम्यान पूजा पोतराजे यांच्या जागी उमेदवारी मागणाऱ्या भाजपच्या चंद्रकला सोयाम यांचा भाजपच्या नेत्यांसमोर मोठा गोंधळ होता। इतके वर्ष भाजपमध्ये काम करून देखील जर तिकीट मिळणार नसेल तर काय करायचं, असा सोयाम यांनी म्हणत आक्षेप नोंदवलेला आहे। बातमी आता मनसेच्या गोटातून आहे। अनिशा माजगावकर यांच्यानंतर आता मनसेतून आणखी एक बंडखोरीची शक्यता वर्तवली जाते। वॉर्ड नंबर 81 मधून शबनम शेख यांना मनसेनं दिलेली उमेदवारी माघारी घेतली आहे। वॉर्ड क्रमांक 81 ची जागा ठाकरेंच्या सेनेला देण्यात आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील आता मनसेतून आणखी एक बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अखेर प्रभाग क्रमांक 193 या ठिकाणी हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। वरळीकर यांना उमेदवारी नको म्हणून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। नाराज शिवसैनिक अजूनही मातोश्रीवरतीच असल्याचं कळतंय।